ठोकळे. मी मराठा आहे, मी वारकरी संप्रदायाला मानतो, आपलं क्लिअर कट. आणि मी श्रद्धा ठेवतो, अंधश्रद्धा नाही. किती श्रद्धा अंधश्रद्धा ठेवायची राव. बाबा म्हणला मोठं होणी गेले ना, टपुरे टपुरे सगळे, त्याच्याकडे बारकुलं गिरायकच नव्हतं. सगळे टप्पू ठोकळे ठोकळे होते, निवार पैसे होले, करोडपती आमके तेमके, ते नाही धुवून काढले सगळे. आणि ते काही पी म्हणलं की मोठं होईल म्हणलं घेकाना प्यायला लागले. त्यांनी काही पण सांगायचं आणि आपण काय पण करायचं. आता किती जणांचं भविष्य टांगलेलं लागलं, किती जणांवर ती शितुडी उडाली ती, त्याचा काही मोजमाप. हे असले बाबांना हे लवकर फासावर जायला पाहिजे, हे ठेवायला नाही पाहिजे. लवकर फाशी दिली ना म्हणजे लोक मोकळे, ते ताण नको. कारण हे विषय खूप गंभीर आहे. हे बाबाचा गंभीर विषय. कोणच्या हापशाचं पाणी पित होता काय काय माहित होता तिच्या आईला. आता काय बोलणं ते तसलंय. मग ते लोकांना लागत, कुणी येतं मूत पाजलं, खुशाल लोक बी प्यायला लागले. मोठं होईल म्हणलं की मंत्री होईल म्हणलं की लगेच मूत प्यायला लागले. आणि इतकं मुतत तरी कुठून होता का येड्या गाठीचा देव. प्रत्येक माणसाला नुसता मुततच होता, मुतत पाहिजे होता. यांना आकली पाहिजेत ना. समाजाचा आदर्श लोक आहेत नाही राजकारणी, हे लोक आदर्श असतात ना, यांचा आदर्श घेतात गोरगरीब. आणि हे टपुरीचे टपुरी तिकडे हिंडायला लागल्या. गरिबांनी कसं करायचं यांच्याकडे बघून. यांना तरी कळायला पाहिजे की आपण पुरोगामी महाराष्ट्रात आहेत. आपला विचार, आपण मोठ्या पक्षाचे आहेत आणि पक्षाचा विचार जनता घेत असती आणि आपण ती पक्ष चालवतो, ती जनता चालवतो. आपण संविधानाच्या पदावर बसलो, आपण मंत्री येतं, आपण आमदार येतं, आपण कुठं काय काय अनेक आहेत, काही अधिकारी येतो ना त्याच्या. मग आता हे सगळे जर तिथं जायला लागले, लोकांनी काय करायचं हो? ही सत्य परिस्थिती असल्याला लवकर फाशी देणं गरजेचं आहे. मी मराठा आहे, मी वारकरी संप्रदायाला मानतो.